एक गंधमार्दन पहाड़ी क्षेत्र है, एक गिरिजा बाबा एक संत वहां रहते हैं। उन्होंने सही कहा, हमको एक दिन बातचीत चल रहा था, उन्होंने हमको बताया कि देश के आज जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है, नरेंद्र मोदी जी का पूर्व जो जन्म था वो महाराज छत्रपति शिवाजी थे और उसका दूसरा जन्म ये अभी नरेंद्र मोदी है। इसलिए वही इस राष्ट्र को एक विकसित राष्ट्र, दुनिया में सबसे शक्तिशाली राष्ट्र निर्माण करने की भावना से काम कर रहे हैं। सगळ्यांना जय शिवराय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज भारतीय जनता पार्टीचा एक खासदार, त्याचं नाव सुद्धा घ्यायची इच्छा नाही, त्याचं नाव घेऊन मला माझं तोंड खराब करायची इच्छा नाही। त्याच्यामुळे मी कुणाबद्दल बोलतोय ते आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की आज भारतीय जनता पार्टीच्या या महाभाग असणाऱ्या खासदारानं देशाच्या संसदेमध्ये उभं राहून त्या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत असणाऱ्या तुमच्या माझ्या लाडक्या शिवरायांचं, आपल्या सगळ्याचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी नाव घेऊन त्यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुलना केली। काय तर म्हणे मागच्या जन्मामध्ये मोदी भाषे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांनी आता पुनर्जन्म घेतलाय। अरे लाज वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला। याचं शिक्षण फक्त 11वी आहे। जो कधी शाळेमध्ये नीट गेला नसेल, त्यांनी महाराजांचा इतिहास कधी वाचला नसेल, तो महाराजांबद्दल असं बोलतोय। बरं, हा कुठचा? हा महाराष्ट्राच्या मातीतला नाही, हा आहे ओडिसाचा। शिक्षण 11वी आणि तो महाराष्ट्रातली अस्मिता असणारं छत्रपती शिवाजी महाराज की जे अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहे, त्यांची तुलना जी आहे मोदी बरोबर करतो। मी अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं या गोष्टीची तीव्र शब्दामध्ये निंदा करतो, निषेध करतो आणि एक घोषणा पण करतो की त्या महाभाग भारतीय जनता पार्टीच्या खासदाराची जो कोणी जीभ हसडून काढेल त्याला अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीनं 1 लाख रुपयाचं बक्षीस जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी केलं। खरं तर महाराष्ट्राच्या मातीचं हे भाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा कर्तृत्ववान, म्हणजे अत्यंत एवढा मोठा कॅनव्हास यांच्या कर्तृत्वाचा आहे असा राजा या भूमीत जन्माला आला। म्हणजे 27 एप्रिल 1645 हा दिवस या राज्याच्या इतिहासातला फार महत्वाचा दिवस आहे। याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या रायरेश्वर मंदिरामध्ये त्या ठिकाणी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली। त्याला महाराजांच्या बरोबर कोण कोण होतं? कान्होजी जेधे होते, यसाजी कंक होते, बाजी पासलकर होते, तानाजी मालुसरे होते। महाराजांचं वय त्याला किती होतं तर फक्त 16 वर्ष। एका 16 वर्षाच्या मुलामध्ये त्यावेळेला एवढी शक्ती आणि एवढं दैदिप्यमान स्वप्न त्यांनी पाहिलं की जो काय अन्याय अत्याचार त्या काळामध्ये सुरू होता त्यातून जर सगळ्यांची मुक्तता करायची असेल तर त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना करायला लागेल, रयतेचं राज्य आणावं लागेल आणि त्या ठिकाणी महाराजांनी लढा उभा केला। आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज हे असे एकमेव राजे की जे वारशाने राजे झालेले नाहीत। म्हणजे वडील राजे म्हणून मुलगा राजा असं औरंगजेबाचं बघा, हे सगळं ती मुघलांची सल्तनत बघा, त्यांची सगळ्या पिढ्या बघा, ते एक पिढीने चालत आलेलं आहे। त्यांनी तर अत्यंत औरंगजेब त्याची जी पिलावळ आहे त्यांनी केलेलं क्रूर कार्य जे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। पण छत्रपती शिवाजी महाराज हे वारशाने राजे नाही झाले तर स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांना राजाची जी काही पदवी आहे, जो काही सन्मान आहे तो रयतेने त्याला त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामुळे अशा आपल्या राजाबद्दल जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक वाचाळवीर खासदार अशा पद्धतीने बोलत असेल तर तळपायाची आग मस्तकाला घेतल्याशिवाय कोरटकर मध्ये असंच बोलून गेला। तो राहुल सोलापूरकर नावाचा जो
माणूस आहे, तो पण असं ठरवून घ्या. ते ठरवून भारतीय जनता पार्टी सातत्यानं आपल्या महापुरुषांबद्दल, आपल्या दैवतांबद्दल त्या ठिकाणी एक वेगळं नरेटिव्ह आणण्याचा प्रयत्न करत आहे. ही लोक आधी चुकीचं बोलतात, थोडा त्या ठिकाणी काळ गेला की परत माफी मागतात आणि त्यांचा आगेना पुढे नेत असतात. मी तमाम शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना आवाहन करतो की अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याचं काम जे आहे ते तुम्हाला आम्हाला करावं लागेल. नाहीतर ह्या अवलंबी आता इतिहास बदलायचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रातला टिल्लू जो आहे, टिल्लू नितेश राणे, तो त्या ठिकाणी ज्या पद्धतीने इतिहास सांगतोय आता, ते पण मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी शपथ घेऊन तो मंत्री झालेला आहे. तो इतिहास बदलला गेला. हा काय इतिहासकार आहे काय? याला काय इतिहासाचं माहिती आहे? हा भारतीय जनता पार्टीचा पोपट आहे. हा जो खासदार आज बरळला तो सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पोपट आहे. भारतीय जनता पार्टीला इतिहास बदलायचा आहे आणि आपल्या महापुरुषांच्या बद्दल चुकीचं नरेटिव्ह समाजामध्ये आणायचं आहे. ही गोष्ट वेळीच आपल्याला सगळ्यात ठेचावी लागेल. ते सगळे लक्षात घेतलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की जो कोणी या भारतीय जनता पार्टीच्या खासदाराची त्याला चुकीचं जे वक्तव्य केलंय त्यासाठी जीभ हसडेल त्याला अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीनं 1,00,000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी आम्ही देऊ. जय शिवराय.